सप्टेंबर 2006 महाराष्ट्रातली राज्यसभेची एक जागा रिक्त झाली होती। त्यावेळी केंद्रात आणि राज्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती। काँग्रेसनं ही जागा राष्ट्रवादीला देऊन टाकली। सुप्रिया सुळे यांना राज्यसभेवर पाठवण्याचं राष्ट्रवादीनं ठरवलं। शरद पवारांनी तेव्हा थेट बाळासाहेब ठाकरेंना फोन केला। सुप्रिया सुळेंविरोधात युतीकडनं कोण उमेदवार असेल असं शरद पवारांनी बाळासाहेबांना विचारलं। त्यावर बाळासाहेबांचं उत्तर होतं, शरद बाबू, तुम्हाला असं कसं वाटलं? सुप्रिया 6 महिन्यांची असल्यापासून माझ्या अंगाखांद्यावर खेळलीये। आज तिला संधी आल्यावर मी तिच्या विरोधात उमेदवार देईन असं तुम्हाला वाटलं तरी कसं? त्यावर शरद पवारांनी विचारलं, तुमचं ठीक आहे, भाजपचं काय? तेव्हा बाळासाहेब ठाकरे आपल्या ठाकरे शैलीत म्हणाले होते, कमळाबाईला कसं पटवायचं ती माझी जबाबदारी। आणि त्यानंतर सुप्रिया सुळे राज्यसभेवर निवडून गेल्या। आता कट टू 2026 राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या 7 जागांसाठी निवडणूक होतीये। शरद पवारांना पुन्हा राज्यसभेवर जायचंय। त्यासाठी सुप्रिया सुळेंनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि शिवसेनेचा पाठिंबा मागितला। काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं शरद पवारांना हा पाठिंबा दिलाय आणि शरद पवारांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा झाला। 2006 साली सुप्रिया सुळेंना तर आता 2026 साली शरद पवारांना राज्यसभेवर जाण्यासाठी मातोश्रीनं अशा प्रकारे मदत केली। आज बाळासाहेब ठाकरे आपल्यात नाहीत, पण उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या नावाला पाठिंबा दिला। यालाच कदाचित वर्तुळ पूर्ण होणं असं म्हणत असावेत।